स्वतःच्या प्रेमात पडल्यावर वाईट दिवसांचा सुद्धा चांगला स्पर्श व्हायला लागतो. स्वतःच्या प्रेमात पडणं म्हणजे फक्त स्वतःची स्तुती करणं नाही, तर स्वतःला समजून घेणं, स्वीकारणं आणि स्वतःसोबत एक आरोग्यदायी नातं तयार करणं होय. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील कठीण दिवससुद्धा थोडे हलके, सहनशील आणि अर्थपूर्ण वाटू लागतात. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक लोक स्वतःकडे फारसं लक्ष देत नाहीत. ते इतरांच्या अपेक्षांमध्ये, कामाच्या ताणात किंवा भूतकाळातील चुका यामध्ये अडकून राहतात. त्यामुळे त्यांना स्वतःची किंमत कमी वाटू लागते. पण जेव्हा एखादी व्यक्ती हळूहळू स्वतःच्या प्रेमात पडते, तेव्हा तिच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये सकारात्मक बदल दिसू लागतो. मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की सेल्फ लव्ह किंवा स्वतःवर प्रेम ही एक महत्त्वाची मानसिक गरज आहे. यामध्ये स्वतःचा स्वीकार, सेल्फ एक्सेप्टन्स, स्वतःबद्दल करुणा, सेल्फ कंपॅशन आणि स्वतःचा सन्मान, सेल्फ रिस्पेक्ट यांचा समावेश होतो. जे लोक स्वतःला जसे आहेत तसे स्वीकारतात, त्यांना अपयश, ताण आणि नकारात्मक परिस्थितींचा सामना करणं सोपं जातं. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो, तेव्हा वाईट दिवस पूर्णपणे वाईट राहत नाहीत. उदाहरणार्थ, एखादा दिवस खूप तणावाचा गेला, कामात चूक झाली किंवा कोणी आपल्यावर टीका केली, तरी आपण स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःशी थोडं प्रेमानं वागायला शिकतो. आपण स्वतःला म्हणतो, ठीक आहे, आजचा दिवस कठीण होता, पण मी प्रयत्न केला. हा विचार आपल्याला मानसिक शांतता देतो. यामागचं मानसशास्त्र खूप साधं आहे. जेव्हा आपण स्वतःशी कठोर वागतो, तेव्हा आपला मेंदू त्या नकारात्मकतेला वाढवतो. पण जेव्हा आपण स्वतःशी प्रेमानं आणि समजून घेत वागतो, तेव्हा मेंदूत सकारात्मक भावना निर्माण होतात. यामुळे ताण कमी होतो आणि मन अधिक स्थिर राहतं. स्वतःच्या प्रेमात पडणं म्हणजे स्वतःच्या चुका माफ करणं ही आहे. अनेक वेळा आपण भूतकाळातील चुका सतत आठवत राहतो आणि स्वतःला दोष देत राहतो. पण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, तेव्हा आपण त्या चुका शिकण्याचा भाग म्हणून स्वीकारतो. आपण स्वतःला शिक्षा देत नाही, तर सुधारण्याची संधी देतो. वाईट दिवस चांगले वाटण्यामागे आणखी एक कारण म्हणजे पर्स्पेक्टिव्ह चेंज, म्हणजेच दृष्टिकोन बदल. स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती परिस्थितीकडे वेगळ्या नजरेनं पाहते. तिला प्रत्येक अडचण ही शिकण्याची संधी वाटते. त्यामुळे ती व्यक्ती तणावातही शांत राहू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या दिवशी कामात अपयश आलं, तर स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती स्वतःला कमी लेखत नाही. ती विचार करते, यातून मला काय शिकायला मिळालं? हा विचार तिच्या आत्मविश्वासाला कमी होऊ देत नाही, उलट तो वाढवतो. स्वतःवर प्रेम केल्यामुळे आपल्या भावनिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. संशोधनानुसार सेल्फ लव्ह असलेल्या लोकांमध्ये चिंता आणि डिप्रेशन कमी प्रमाणात आढळतात, कारण ते स्वतःच्या भावना दडपून ठेवत नाहीत, तर त्यांना स्वीकारतात आणि समजून घेतात. याचा परिणाम आपल्या नात्यांवरही होतो. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, तेव्हा आपण इतरांकडून सतत मान्यता किंवा व्हॅलिडेशन शोधत नाही. आपण स्वतःमध्येच पूर्ण वाटायला लागतो. त्यामुळे नात्यांमध्ये ताण कमी होतो आणि आपले संबंध अधिक निरोगी होतात. स्वतःच्या प्रेमात पडण्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतात. 1. स्वतःशी सकारात्मक संवाद ठेवा. स्वतःला नेहमी कमी लेखू नका. 2. स्वतःसाठी वेळ काढा. आवडत्या गोष्टी करा. 3. स्वतःच्या भावना ओळखा. त्यांना दाबू नका. 4. चुका झाल्या तर स्वतःला माफ करा. त्यातून शिका. 5. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. या छोट्या सवयी हळूहळू आपल्याला स्वतःच्या जवळ आणतात आणि एकदा का आपण स्वतःच्या प्रेमात पडलो की आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. शेवटी आयुष्यात वाईट दिवस येणं थांबणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात, पण फरक इतकाच असतो की काही लोक त्या दिवसांमध्ये तुटून जातात, तर काही लोक त्यातून अधिक मजबूत होतात. आणि हा फरक निर्माण होतो तो स्वतःवर असलेल्या प्रेमामुळे. स्वतःच्या प्रेमात पडल्यावर वाईट दिवससुद्धा पूर्णपणे काळे वाटत नाहीत. त्यातही एक हलका, समजूतदार आणि उबदार स्पर्श जाणवतो, कारण त्यावेळी आपल्याकडे एक गोष्ट नक्की असते, ती म्हणजे स्वतःची साथ. आणि जेव्हा स्वतःची साथ मिळते, तेव्हा कोणताही दिवस खूप वाईट राहत नाही. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 91 373 0929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा.
तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.